कधी कधी ना असं वाटतं की आज ना आपल्याला काहीच काम नाहीये. त्यामुळे आपण ना आज निवांत टाइमपास करू शकतो. पण त्या दिवशी थोडा वेळ असं वाटतं की आपण ना थोडं काहीतरी करू. पण ते थोडं थोडं करत करत ना इतकं काम समोर दिसतं की काही सांगू पण शकत नाही. आणि तिथूनच सुरू होते ती म्हणजे आपल्या परीक्षेला. कारण थोडं थोडं म्हणत ना चालू केलेलं काम कधी तास 2 तास लागतील ना सांगताच येत नाहीये. आणि तिथूनच चालू होतं की म्हणजे आपल्याला काही काही करायचं आहे ते. आणि एक एक करत ना बरेच काम आपण करून घेतो. कारण सुरुवात छोटी असते पण त्याचा एंड मात्र खूप मोठा असतो. असंच आहे. आज ऑफिसवरून आल्यानंतर ना मला वाटलं होतं की आज माझ्याकडे काहीच काम नाही. त्यामुळे मी थोडा वेळ मोबाईल बघत टाइमपास करेल आणि नंतरच बाकीचे जे काही कामे आहेत ना म्हणजे स्वयंपाक बनवायचं ते ते थोडा वेळ आराम केल्यानंतरच करेल. असं वाटताना तर वाटलं होतं. पण म्हणलं की जे बाहेर दिसतं ना थोडं वरवरचं ते पहिल्यांदा आपण करून घेऊ. पण थोडं थोडं म्हणत ना मला हे आवरायलाच 2-2.5 तास गेले. आणि एवढं करत करतच ना लगेच संध्याकाळी झाली होती. मग काय लगेच टाइम होतो तो म्हणजे दिवा आणि धूप लावायची. ते लावून थोडा वेळ बसायचं तर काही शक्यच नव्हतं. कारण संध्याकाळी ना स्वयंपाक बनवायची म्हणजे जेवण बनवायचं काम चालूच असतं. त्यामुळे ना तेच काम आपलं वाट बघत होतं. आता आल्या आल्या ना कामालाच लागलेली होती. त्यामुळे मी स्वतःकडे तर काही लक्षच दिलेलं नव्हतं आणि फ्रेश पण झालेली नव्हती. वाटलं होतं थोडं आहे एवढं करून ना फ्रेश होऊन थोडा वेळ मोबाईल बघत बसता येईल. पण ते काही जमलंच नाहीये. आणि हे करत करत ना टाइम कधी झाला तोही समजलंच नाही. त्यामुळे म्हणलं की आता बसून तर चालणार नाही. लगेच ना संध्याकाळची कामे करायला घेऊत. जेवण बनवायला तर थोडा टाइम होता. त्यामुळे म्हणलं की अगोदर ना सगळीकडे दिवा आणि धूप पण लावून घेऊत. त्यामुळे हेच माझं काम चालू झालेलं की तुळशी पुढे दिवा लावायचा. नंतर अंगणामध्ये दरवाजा म्हणजे मी तर ना दरवाजा पुढे पण एक दिवा लावते. हेच माझी काम आहे ना चालू झाली होती. हे झाल्यावर ना म्हणजे हे काम केलंस तर ना खरंच खूप फ्रेश वाटतं. आणि हा ना पणतीचा दिवा उजेड छोटासाच असतो. पण ना तो मनाला इतका शांत वाटतो ना की काही म्हणजे शब्दात ते सांगता येत नाहीये. त्यामुळे खूप छान वाटत होतं. आणि संध्याकाळचं वातावरण ना खूप फ्रेश वाटतं. त्यामुळे ना टाइम जरी नसला ना तर याच्यासाठी ना थोडा वेळ टाइम काढलाच पाहिजे. आणि ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. बाय बाय.